सोलापुरातून शिंदेचे नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची एक प्रतिक्रिया आली। खरं तर गेल्या काही दिवसांपासून शहाजी बापू आणि भाजपचे नेते पालकमंत्री जयकुमार गोरे असा संघर्ष पेटलेला होताच। कालच्या मेगा भेटीनंतर महायुतीत चित्र बदलेल असं वाटलं होतं, मात्र सोलापुरामध्ये तरी असं होताना दिसत नाहीये। कारण भाजपचं राजकारण हिडीस किळसवाणं असा आरोप करणाऱ्या शहाजी बापूंनी आज भाजपला पुन्हा एकदा डिवचलं। सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने शहाजी बापूंचे कट्टर विरोधक असणारा शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याशी आघाडी केली आहे आणि त्यावर शहाजी बापूंनी खंत व्यक्त केली आहे। वास्तविकता माझं स्पष्ट मत आहे की फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे। माझं दुःख असते इथं असं घडत होतं ते त्यांना काय कळत नाही का? आणि मी त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं। सगळे पक्ष एकत्र आणि एका बाजूला मी एकटा एका बाजूला आणि माझी शिवसेना एका बाजूला, अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेली आहे। जो गेल्या 55 वर्षाचा बाहेर देशमुख यांचं सहकारी म्हणून काम केलेल्या माणसाने त्याच्यापणे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेतली। हे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखाच्या आत्म्याला निश्चितपणानं वेदनादायी क्लेशदायी आहे। तर गंभीर आरोप आणि भावनिक साथ अशी दोन्ही कार्ड शहाजी बापूंनी काढली। असं असताना पालकमंत्री जयकुमार गोरेंनी विकास कार्ड खेळत शहाजी बापूंना उत्तर दिलंय। बापूंनी नगराध्यक्षा पदाचा उमेदवार जाहीर केला आणि मग युतीबाबतचा चर्चेचा कांगावा केला असा पलटवारही केलाय। आता जे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत त्यांनी 5 वर्ष गेले, 5 वर्ष कारभार केलेला आहे। आता त्या कारभाराचं विश्लेषण करत असताना एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा शहरामध्ये विकास काम का दिसत नाही? त्यामुळे कुणाचं तरी चालवण्यासाठी, कुणाचं तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसावी। ही निवडणूक शहराच्या विकासाची असावी, शहरातल्या नागरिकांच्या विकासाची असावी आणि नेमकं शहराला काय पाहिजे याच्या संदर्भात भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्या विचारासोबत असावी। तर सेनेला एकटं पाडलेलं उघडपणे दिसतंय, पण पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे स्थानिक आघाड्या, स्थानिक नेते आणि स्थानिक गणितं यावरच ठरतात। आता सोलापुरातून हिंगोलीमध्ये जाऊयात। इथे शिंदेचे आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली नगरपालिकेमध्ये भाजपनं तयारी जोरदार केली। मात्र आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना भाजपच्या 2 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। आता आज शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेण्यामागे संतोष बांगर आहेत, कारण भाजपच्या एका उमेदवारानं अर्ज मागे घेत थेट शिवसेनेत प्रवेश केलाय, तर दुसऱ्याने अर्ज मागे घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। त्यामुळे हिंगोली नगरपालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जातोय। तर तिकडे कोल्हापुरातल्या कागल नगरपालिकेमध्ये अशाच फोडाफोडीच्या भीतीनं शिंदेच्या शिवसेनेनं सगळ्याच उमेदवारांना अज्ञात स्थळी पाठवलंय। इथे भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय। तर तिकडे जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा शिवसेनेला धक्का बसलेला आहे। इथे शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेल्या 2 उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भाजपमध्ये प्रवेश केला। म्हणजे एकूणच काय तर पळवापळवी आजही सुरू आहे। हे असं सगळं सुरू असताना शिंदेचा दिल्ली दौरा काय होतो, त्यानंतर एकजुटीची वक्तव्य काय येतात, पण असं असलं तरी व्हायचे तिथं